नमस्कार पदाधिकारी. 15 चषक 2025 पर्व 3 ची तयारी कुठपर्यंत आली आहे? नमस्कार अविनाश आणि सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की आपल्या 15 चषक जो 2025 आणि पर्व 3ची तयारी मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे 5 दिवस राहिले आहेत आपल्याकडे. आणि आज सकाळपासून मला वाटतं सकाळी आम्ही एक 9 वाजता बाहेर पडलेलो सर्व आपले कार्यकर्ते आहेत. बरेचसे इथे नाही आहेत परंतु साधारणतः तेवढे एक आपले सगळे लोक होते आणि सगळं आल्यानंतर आता अंतिम ह्या आपण ग्राउंड ज्या ठिकाणी आपली स्पर्धा होणार आहे तर या ठिकाणीची कशी तयारी होणार आहे, काय पद्धतीचं असेल, तर मला वाटतं सर पिचच्याबद्दल फारच सुंदर असं पिच सगळ्यांना दाखवा की काय पिचबद्दल थोडंसं अविनाश दिलीप सरांकडे चांगला मैदानाचा दांडगा अनुभव आहे. थोडंसं तेच ह्या पिचबद्दल सांगतील कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी या पिचबाबत त्यांचं उमेश दादांच्या माणसावर बोलणं झालं आहे. आपल्याला कदाचित हे पिच मिळणार आहे आपल्या स्पर्धेसाठी. पण बाकी या ओव्हरऑल पिचचा अंदाज कसा काय आहे थोडंसं दिलीप सर सांगतीलच. जवळजवळ 100 माणसं होती सकाळपासून. आता 10-15 मिनटापूर्वी सगळी गेली आहेत. थोडं मैदानवाल्या माणसाला भेटायला आपण थांबलो आहे. तर दिलीप सर सांगा थोडक्यात काय मैदानाची थोडीशी. नक्कीच अविनाशजी, तुम्ही त्याच्यावर जर फ्लॅश मारले, लाईट मारले, किती डेकोरेटिव्ह पिच आहे. याचं कारण असं आहे की गेले 2 दिवस आंतरशाखा क्रिकेट स्पर्धा होत्या म्हणजे बँकेच्या, आणि तोच पिच आताच मी फोन केला पिच जे ओनर आहेत त्यांना, तर ते म्हटले हा पिच तुम्हाला आम्ही देऊ म्हणून. आणि नक्कीच हे पिच मिळालं तर एक टणक पिच आहे. फास्ट बॉलिंगसुद्धा चांगली, त्याच्यावरती शॉट म्हणजे बॅटिंगसुद्धा चांगली, म्हणजे ऑलराऊंड असं पिच सध्या तरी दिसतं आहे. आणि इथे काय मॉइश्चरचं वगैरे काय नसेल त्यामुळं हे पिचला अजूनही ते अपडेट करतील आणि आपल्याला शनिवारी हँडओव्हर करतील. त्यामुळं एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. बाकीचं डेकोरेशन वगैरेबद्दल आपल्याला पीके सर सांगतील. पीके सर काय सांगाल तुम्ही याबाबत? अविनाश, धन्यवाद तुम्हाला देतो की तुम्ही आता इतका वेळ झाला तर तुम्ही आम्हाला आमचा अपडेट घेताय. ही महत्त्वाची गोष्ट आहे. काय असतं माहिती आहे, काम करणारे जे व्यक्ती असतात ते नेहमी कामामध्येच बिझी असतात. त्याचप्रमाणे आता चाललं आहे आपल्या ग्राउंडची माहिती आता अध्यक्षांनी दिलेली आहे. MMनी सुद्धा तुम्हाला माहिती दिली की स्पर्धा आपल्या तोंडावरती आलेली आहे. शेवटी आपल्याला एकत्र सगळे येऊन काम करणं आहे. त्यात बघा तुम्ही पाठीमागं जर बघत असेल ना ते एक मोठा स्टेज त्या ठिकाणी ते बांधलेला आहे. तसंच आपला स्टेज असणार आहे त्या ठिकाणी, त्याच प्रकार स्टेज असणार आहे. त्या बाजूला पॅव्हलियन आपलं आहे, प्रेक्षकांसाठी पॅव्हलियन आहे. आणि बाकीच्या गोष्टी सांगायच्या मध्ये ह्या मैदानामध्ये आपण 2 वर्षापूर्वी टुर्नामेंट खेळलो होतो. याचा अजून एक बेनिफिट आहे म्हणजे म्हणतात ना जसे जसे नव्या गोष्टी घडतात तर या ठिकाणी जे मालक आहेत याचे ग्राउंडचे त्यांनी या ठिकाणी रात्रीची म्हणजे लाईटची पण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पाहिल्यासाठी बघा या ठिकाणी लाईट थोडंसं दिसतं बघा ब्रिजवरती, पण त्यांनी लाईटची व्यवस्था म्हणजे समजा लेट झालो बाय चान्स तर आपण क्रिकेट खेळू शकतो. हा एक पर्याय आहे आपल्याकडे. म्हणजे समजा कधी कधी आपण म्हणजे त्या फायनलच्या मॅचेस कमी कमी करतो, आपला वेळ होतो 2 किंवा 3 ओव्हरच्या, तर तसं एक बेनिफिट आपल्याला आहे. पण त्याच्यात खेळायचं नाही किंवा काय हे आपले फेडरेशन ठरवेल आणि संघ जेवढे संघ या स्पर्धेत भाग येतील त्यांचा निर्णय असेल. बरोबर. नक्कीच फेडरेशन हे ॲडव्हान्टेज घेऊन संघाने मात्र लेट येऊ नका ही विनंती करतो एवढंच. आणि याच्यातून पुन्हा एकदा सर्वांना म्हणजे काय म्हणतात आव्हान आहे की तुम्हीच विचार करा की आपला चषक 15 दिवस किती राहिलेत, तयारी किती करायची आहे. त्याच्यामुळे आज रात्रीचे जरी 8 वाजले असले तरी आम्हाला असं वाटतं की अजून 2 तास जरी कुठलं ॲडिशनल काम असेल तरी आम्ही लोक करायला तयार आहे. कारण ही स्पर्धा आपल्या 15 खेळाडूंसाठी आणि 15 अस्मिता ती मानाचं चषक आहे. तर मला असं वाटतं खूपच सुंदर. अविनाश, मला असं वाटतं तुम्ही आनंदी झाला असेल. नाही नक्की हे अशा अविनाश, गेल्या वर्षी आपण याच मैदानामध्ये मला वाटतं आपला 15 चषक 2023 दुसरं पर्व आयोजित केलं होतं. बरोबर. गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षात आपल्याला काय काय चांगल्या या मैदानात रिलेटेड इम्प्लिमेंट करता येतील थोडंसं तुमच्या अनुभवावरून तुमचं जे काही नॉलेज आहे या गोष्टीमध्ये त्यावरून थोडंसं. नक्कीच म्हणजे मीच नाही आपण हे सगळे मिळूनच हे वर्कआउट करू की कशा पद्धतीने आपल्याला 2023 मध्ये जो चषक झालेला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय इम्प्रूव्हमेंट करता येतील आपण सगळे मिळून वर्कआउट करूया. पण ओव्हरऑल जर बघितलं ना तर मागच्या 2023 मध्ये जो झालेला त्याच्यामध्ये मला खूप इथे या ग्राउंडमध्ये सुधारणा वाटते. मे बी आता जर स्पर्धा झाली त्याच्यामुळे थोडं नेटके झालं, पण ॲक्च्युली ओव्हरऑल बघितल्यावर असं दिसून येतं की हे एकदम चांगलं ग्राउंड आहे. म्हणजे ऑन ऑफ आणि 270 डिग्री आपण इन शॉर्ट म्हणू शकू. एकदमच छान आहे. म्हणजे इथे खेळायला तर मला मी ॲज अ खेळाडू म्हणून मी सांगतो की मला स्वतःला मजा येईल खेळायला. प्रयत्न करूच आपण आणि सगळ्यांनी स्पर्धा चांगल्या पद्धतीने शोभून टाकू. आणि सगळ्यांतर्फे मी 15 चषकाला शुभेच्छा देतो. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. ठीक आहे, सर्वांना पुन्हा एकदा सर आवाहन करूया आपण की ग्राउंड याच्यासाठी जवळ घेतले की सगळ्या सुविधा आहेत त्या आपल्याला येण्या जाण्यापासून
सगळ्यांसाठी सोयीस्कर पडतील म्हणून हे मैदान आपण निवडलं आहे. त्यामुळे याचा फायदा घ्यावा आणि आपल्या 15 गावातल्या तमाम लोकांनी या ठिकाणी शनिवार आणि रविवार ठाण मांडून बसावं आता असं आमच्या फेडरेशनच्या वतीने सर्व प्रेक्षक वर्गाला आणि क्रीडा रसिकांना देखील आव्हान आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.